काल बघितलं सभेला, त्यांच्या सभेला माणसं नाही मोदी साहेबाला, केंद्रातून इथं येऊन एवढी माणसं पवार नाही साहेब- आणि हे मोदी साहेबांनी काय केलंय, आल्याला माणूस घालायचा ह्याच्यात काय कशात? ईडी सीबीआय त्यात घालायचं, तिकडे काढून घ्यायचा. हा दरंगे पाटील जी सांगतील त्याच्यावर विश्वास आहे. मला सांगा आता निवडणूक लागलेली आहे, काय वाटतं बरं एकंदरीत आता ओमराजे अर्चना ते पण उभारले, ओमराजे निंबाळकर प्लस काय कारण आहे बरं? आम्हाला मोदी पाडायचं. आता संविधान पदावरला माणूस, मोठ्या पदावरला माणूस आणि घंटन थाळ्या वाजवून गो गो करू ना म्हणतंय. आहे का कोणी यांच्यात? आता राष्ट्रवादीला मला सांगा किती तिकीट भेटलेत? त्यांचं कामच आम्हाला आवडते ओमराजेचं. इथलेच आहेत का? इथलेच आहेत. बरं काय वाटतं बरं एकंदरीत? ओमराजेला सासरे माझे नवरे कोणत्या गोष्टाळ्यात अडकलेले नाही. नेते कुणाला पाड आहेत त्यांनी सांगितलेलं नाही. ते काडगे काय मी आता जवळजवळ वर्ष झाला इकडे आहे. दोन्ही बाजूकडे कसं बघता? ओमराजे निंबाळकर 100% निवडून येतील. राहणार कुठले आहेत तुम्ही? अरे पुण्याचे आहेत आणि इथं कशाला? राहणार कुठले होते? हे मात्र खरं आहे, हवा कोणाची जरी असली तर चर्चा आमच्या बातमीची नक्की राहणार आहे. नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. आता उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि निवडणुकीच्या अनुषंगानं नागरिकाच्या मनात काय चाललंय, नेमकं लोकसभेच्या उमेदवाराबद्दल नागरिकांना काय वाटतंय, मी तुम्हाला थेट प्रतिक्रिया दाखवतोय. दररोज एका वेगळ्या गावात जाऊन नागरिकाचं मत नेमकं काय नागरिकाच्या मनात आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय मी. काय खदखद आहे नागरिकाच्या मनातल्या भावना थेट दाखवतो मी तुम्हाला. व्हिडिओ अनकट दाखवणार आहे मी. व्हिडिओ कुठला एडिट कट काट छाट असलं काही करणार नाही. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकमेव असं चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूअर्स 2,19,00,000 व्ह्यू आहेत. एक नंबरचं चॅनल आहे. विषय छोटा असो किंवा मोठा असो, बघायचा असेल तर आता चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला बातमी कुठलीही असो तुम्हाला टुडे समाचारवर बघायला मिळेल. करा सबस्क्राईब. आता आपण मेन विषयाकडे जाऊ. काय चाललंय मामा? काय नाव आहे तुमचं? भजनदास उद्धव डोंगरे, कुठले आहेत तुम्ही? पानवाडी. बरं मला सांगा, हो आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे. अर्चनाताई पाटील उभारलेत, ओमराजे पण उभारलेत. महायुतीकडून अर्चनाताई पाटील आहेत, महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबाळकर आहेत. इथं नेत्यांच्या सभा बी झाल्यात. उद्धव ठाकरेची सभा झाली, शरद पवारांची सभा झाली, काल मोदी साहेबांची सभा झाली. विशेष म्हणजे शरद पवार जिथं मुक्कामाला असते तिथली हवा बदलते असं काहीतरी म्हणतात. 100% आणि काल मोदीची सभा झाली की त्यांचे पण सभेनं हवा बदलते. इतळच जाते त्यांची सभा. नाही तसं का असं का हो? असं का हो? काल बघितलं सभेला, त्यांच्या सभेला माणसं नाही मोदी साहेबाला, केंद्रातून इथं येऊन एवढी माणसं पवार नाही. साहेबांनी तुळजापुरात मुक्काम केलाय तिथं. ते मुक्काम ज्या ठिकाणी करतात तिथलं वातावरण बदलते म्हणून खरं आहे काय? 100% बदलणार वातावरण. बरं मग आता काय होईल बरं अंदाज? 100% महाविकास आघाडी लागणार. काय कारण आहे? कारण म्हणजे त्यांची चांगलं आहे ना, कामाची नेतृत्व कामात चांगलं आहे. आणि हे मोदी साहेबांनी काय केलंय, आल्याला माणूस घालायचा ह्याच्यात काय ईडी सीबीआय त्यात घालायचं, तिकडे काढून घ्यायचा. आणि हे कष्टाच्या मागे नीट नाहीच की. आणि शेतकऱ्यासाठी त्यांचं कुठलंच नेतृत्व चांगलं नाही. सोयाबीनला भाव नाही, दुधाला भाव नाही, कांद्याला भाव नाही. आमच्या शेतकऱ्यासाठी तर भाजप सरकार नको आहे. हां, दुसरा आमचा विषय महत्त्वाचा कुठं आहे? शेतकऱ्याचा. दुधाला भाव नाही, सोयाबीन भाव नाही, कुठल्याच पिकाला भाव नाही. हां, अवघण दिलं लांबगण करते 2,000ची. शेतकऱ्याला काय आम्हाला कळणार नाही. 2,000 रुपये तुम्हाला दिलं की त्याच्यावर आम्ही खुश. आणि पुन्हा 12 महिने आम्हाला ती काय GST लाव, ही लाव, कुठलं काम नाही. इमा भरायला गेलं, इमेला बी 17 कागद. ही जोडून द्या, ती जोडून द्या. कुणाचं येतंय, कुणाचं नाही अनुदान. अशा प्रकारचा जुटमार चालू आहे भाजपची. जे आहे ते दाखवतो मी तुम्हाला. नागरिकाच्या मनात काय चाललंय, मात्र आम्ही कोणाचा प्रचार किंवा प्रसार करत नाहीत. जे आहे ते दाखवतोय. जिल्ह्यात काय चाललंय, लोकसभेची निवडणूक लागलेली आहे. काय म्हणता? थेट आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. नेमकं नागरिकाच्या मनातल्या काय भावना आहेत, काय खदखद आहे, मी तुम्हाला दाखवतोय. काय मामा काय चाललंय? काय नाही. काय नाव आहे तुमचं? गणपती बरं, आता निवडणूक लागलेली आहे लोकसभेची, माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे. अर्चनाताई उभारलेत, ओमराजे उभारलेत. इथं मोठ्या नेत्यांच्या सभा सुद्धा झाल्यात आपल्या जिल्ह्यात. हे आपले इकडले नेते आहेत. हा, आपले इकडले नेते आहेत. या कोण? अर्चनाताई, ओमराजे. हां. आणि आरक्षण का दिलं नाही आमच्या लेकराला? आरक्षण का दिलं नाही? लेकरं इथंच मरायला येते. 15वी 16वी शिकून त्याला आहे का कवा काही शिक्षण? मालाला कुठल्या भाव नाही. काय 2,000 आणि 3,000 भाव. काय होईल बरं आता? मग आता काय होईल ते तुम्हाला कोण पाठवलंय आता इकडे? नेमकं आम्हाला? अर्चनाताईने पाठवलंय काय ओमराजेने पाठवलंय? आम्ही मनानं चालू इकडे. असं आहे होय. काय नाही मत. नाही तुम्हाला काय वाटतंय का आमच्याबद्दल? शंका वाटते का? तुमच्यावर शंका नाही, पण कुणी पाठवलं ही विचारच काय नाही. तुम्ही आता कसं काय म्हणले? विचारावं लागतंय. नाही, पण आम्हाला कोण कसं पाठवलं इकडे?
मग तुम्ही कसं काय आज आला म्हणून विचार. मी पूर्ण महाराष्ट्रात देशात फिरतो आम्ही. तुम्हाला काय वाटतं नेमकं हे सांगा. पाटील जी सांगतील त्याच्याबद्दल विश्वास आहे का तुमचा? हा दरंगे पाटील जी सांगतील त्याच्यावर विश्वास आहे. मान्य. दाखवतो मी थेट काय जे वाटतंय ते. भैया काय सांगाल बरं? सांगा आता निवडणूक लागलेली आहे, काय वाटतं बरं एकंदरीत? आता ओमराजे अर्चना ते पण उभारले. ओमराजे निंबाळकर प्लस काय कारण आहे बरं? दादांनी प्रत्येकाची कामं केलेली आहेत. कुणाचाही अडचणी राहू द्या किंवा निम्या रात्री येतील कोणी फोन करू द्या, माझी ही अडचण आहे, माझी इथे वीज तुटली, आपलं लाईटची तार तुटली वगैरे काही बी राहू द्या, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत दादांनी. हां, त्यामुळे दादा प्लस राहणार. कुठल्याहीच कामाच्या बाबतीत जर दादाला फोन केला तर ते त्यांच्याच्यानं होत नाही असं कधीच बोललेलं नाही. ते त्या कामासाठी त्यांनी तरतूद केलेलीच आहे. त्यामुळे दादा प्लस राहणार म्हणजे राहणार. हां, होय. काय वाटतं बरं? आता इथं लोकसभेची निवडणूक लागलेली आहे. मामा बसा बसा खाली बसा, इकडे या. बरं या इथं. लोकसभेची निवडणूक लागली आता. अर्चना ते उभारले, ओमराजे उभारले. बघा दोघं बी चांगले आहेत ते, पण आम्हाला मोदी चांगला नाही. घंटा वाजवून आणि थाळ्या वाजवून जर रोग जात असला ह्या पंतप्रधान कुठल्या पदावरला आहे माणूस आणि त्यानं घंटा आणि थाळ्या वाजवा आणि गो कोरोना म्हणतोय. मग MBBS कॉलेज आणि हे डॉक्टर काय करायचे? काय गरज काय पैसा खर्चायची एवढी? हां, आम्हाला दोन्हीही आमचे चांगले आहेत, पण ही अर्चनाताई मोदी कोण उभारल्यामुळं आम्हाला मान्य नाही. मोदी मान्य नाही. आम्हाला मोदी पाडायचं. आता संविधान पदावरला माणूस, मोठ्या पदावरला माणूस आणि घंटान थाळ्या वाजवून गो करोना म्हणतंय. म्हणजे डॉक्टर घालवा की घरी, कशाला MBBS कॉलेज काढली ती? हां, काय गरज आहे त्याला? होय. लोकसभेची निवडणूक लागली आता. मामा तर म्हणले की बोलले, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं, विचार व्यक्त केला. समजा आता अर्चनाताई, ओमराजे, अर्चनाताईंनी बी बरंच काही काम केलंय. ओमराजेंनी बी जनसंपर्क त्यांचं पण दांडगा आहे. आता तर आहेत ना, काम कुठं केले? त्यांचं पूर्ण जेवढे फॅमिली आहेत तेवढे 40 वर्ष झालं ते राजकारणात आहेत असं ओमदादा म्हणतात. ओमदादा म्हणतात की 40 वर्ष त्यांनी राजकारण केलंय. तसं तर त्यांचं बरेच वर्ष आहे. तेच विचारतो की त्यांच्या त्यांच्या घराण्यामध्ये आतापर्यंत आमदार, मंत्री हो भरपूर झालेत ना. वडील आणि दुसरी बाजू बघितली तर खासदाराचा जनसंपर्क जास्त आहे. वर्ग होणार आहे. नंतर जावई आहे त्यांचा, नंतर काय ती बहीण आहे. सगळेच आहेत ना आता. हा, मग काय वाटतंय बरं आता? काय वाटतंय? काय वाटायचं काय आता? ही सगळी आपली घराणेशाही वाटायली मला तर थोडक्यात. कोणाची? ही आपली पाटील घराणा, सगळी घराणेशाही. बाहेरचं आहे का कोणी यांच्यात? आता राष्ट्रवादीला मला सांगा किती तिकीटे भेटलेत? त्यात बाहेरचे किती जण आहेत? आता ह्यांच्या घरात ह्यांना दुसऱ्याला तिकीट येता आलं असतं. ही पण घरातच आहे. बरं, मग आता काय होईल? कसं करते ते? आता होईल काय मग? होईल काय? दुसरे येणार आहे काहीतरी, पर्याय आहे त्याला. काय पर्याय असला? पर्याय आता आमचं हे ओमराजे येणारच यावेळेस 100%. ओमराजे 100% ओमराजे. 100%. नाही, आमचं त्यांचं कामच आम्हाला आवडतं ओमराजेचं. काम आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे का, जे पळून गेलेत तो लहान आणि दुसरीकडे जाऊन माणसाच्या बसले. मनात बसलेला माणूस आहे तो. लहान मोठ्या माणसाच्या मनात बसलेला माणूस आहे. लहान मोठ्या माणसाला ओळखतो तो. होय. कुठे 4 खेडे जावा. आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे. ओमराजे उभारलेत, अर्चनाताई उभारलेत. माहिती आहे तुम्हाला? हो, कुठले आहेत तुम्ही? इथलेच आहेत का? इथलेच आहे बरं, काय वाटतं बरं त्यांनी? ओमराजेला. कारण की ओमराजेला कवा एनी टाइम जरी फोन केला, रात्रीचा विषय 11 वाजता फोन केला, आमच्यातली सकाळी पहाटे 5 ते सकाळी 9 वाजता लाईट जाते, त्याला एक फोन केला, आमच्या घरी चुकाटा निघाला, असं आमची अडचण आहे, त्याने एका सेकंदात आज लाईट घालवली नाही. कारण की आम्ही एक साधारण व्यक्ती आहो. आम्ही काय लय हायफाय व्यक्ती नाहो, तरी त्यांनी आमचं काम नुसत्या फोनवर करतो. म्हणून आमच्यासाठी ओमराजे चांगला. उस्मानाबादची लोकसभा निवडणूक आणि निवडणुकीबद्दल नागरिकांना काय वाटतंय थेट दाखवतोय मी. व्हिडिओ कुठला काटछाट करणार नाही, एडिट करणार नाही, जसा आहे तसा बघू आपण. आता पलीकडे जाऊया. नेमकं इथं काय मंडळी बसलेली आहे, नेमकं काय काय चाललंय? मामा, काय नाव आहे तुमचं? कसं काय बरं वातावरण? नाही कुठले इथं? मग काय आपल्या जिल्ह्यातलंच आहे की मग कसं आहे? काय नाही, मी सांगतो तुम्हाला. ही डॉक्टर पाटील आणि राणादादा कशात आहेत? भाजपमध्ये. आणि त्यांची मंडळी कुठे आहे? राष्ट्रवादी. हा, मग आम्ही कोणची राष्ट्रवादी म्हणून आम्ही त्यांना मतं द्यायची? हा, अरे तुम्ही मंगळसूत्र शपथ वाटता म्हणजे तुम्ही काय काय बोलता काय? हा,
होय काय शपथ मंगळसूत्राचा काय विषय आहे? माझे सासरे माझे नवरे कोणत्या घोटाळ्यात अडकलेले नाहीत. लोकांनी विचारलं तिथं तर ते म्हणले किंवा माझ्या मंगळसूत्र शपथ. मग आमच्यातून एक जण उठला आणि म्हणलं बाई तुमचं मंगळसूत्र खरं आहे का? हां कुठं झालता विषय? तडवळ्यात. कधी झालता? त्याला झालं महिना झाला असं. होय काय सांगाल बरं वातावरण आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे काय वाटतं? लोकसभेच्या निवडणुकीबद्दल जो कोणी कार्यकर्ता किंवा जो आता निवडून देणारा नेता आहे, आमची प्रामाणिकपणे शेतकऱ्याविषयी कुणालाही कसल्याही प्रकारची कळवळ नाही आहे. शेतकरी तर आत्महत्या करतायत सध्या आपल्या भागात त्याचं हे नाही आहे. पण पहा तुम्ही तिकडे कसं काय चाललेलं आहे ते. प्रत्येक महिन्यात 2-4 आत्महत्या होतात. त्याचं कारण काय? मोदी साहेबांचं काम जागतिक लेवलला चांगलं आहे असं म्हणतात लोक, पण प्रत्यक्षात तुम्हालाही माहीत आहे की त्यांनी काय करायले. काय जो बी काँग्रेसचं 70 वर्षात त्यांनी काय केलं काँग्रेसला म्हणताय. काँग्रेसनं जे केलं तुम्ही आज काय व्हायलं त्याचं तुम्हालाही माहीत आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रायव्हेटीकरण व्हायला. BSN कुणी जिरवलं साहेब? BSN कुणी जिरवलं? काय BSN सेवा कुठे? प्रत्येक आज इथं आमच्या मुलांना इंटरनेट म्हणून कुठल्याही सुविधा नाही. आज जग कुठं चाललंय आणि आज तुम्ही म्हणता विकास विकास विकास. आज शरद पवारांनी इथं मुक्काम केलाय आणि काल मोदींची सभा झाली, उद्धव ठाकरे साहेबांची सभा झाली, इथं धनंजय मुंडेची झाली, नेत्यांची सभा. त्याच्यामुळे काय हवेत बदल होतोय का वातावरणात? काय वातावरणात तर बदल काय आहे, लोकांच्या मनात इतकं भ्रम निर्माण झालेला आहे की इकडं तुम्ही ह्या सभेचे परिणाम काय होतील का? ह्या सभेचे परिणाम जनतेवर काहीही होणार नाहीत. जरांगे पाटलांच्या शब्दावर मात्र जनता आपली मराठा समाज हा त्यांनी कुणाला विरोध केला आहे का? पाडण्यातही एक आनंद आहे, एक मजा आहे असं सांगितले. आणि तुम्ही नेते कुणाला पाड आहेत त्यांनी सांगितलेलं नाही जनतेला. आता पुढं बघा काय होतंय ते बघूया आपण. थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहे मी. बाबा झालं की तुमचं? त्याला ऐकायला बरं मी तुम्हाला नंतर सगळं ऐकून दाखवतो रेकॉर्डिंग केलं. त्यात काय काट करीत नाही, काळजी करू नका. बरोबर कॉलशीची काळजी. हां मी लातूरचा आहे. लातूरचा आहे. तिकडे कसं आहे शिरंगाडे काळगे? काय मी आता जवळजवळ वर्ष जरा इकडं आहे, ते अजून गेलेलं नाही. तुम्हाला काय फोन कोणा झाला का नाही? हा नाही नाही अजून. काय म्हणले? काय सांगता बरं? निवडणूक लागलेली आहे लोकसभेची. अर्चनाताई उभारलेत, ओमराजे उभारलेत, पण सभा इथं खूप झाल्यात. जिल्ह्यामध्ये तुल्यबळ महायुतीचं जरी असलं तरी दुसरी बाजू शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मानणारा वर्ग सुद्धा या जिल्ह्यात जास्त आहे. दोन्ही बाजूकडे कसं बघताय? ओमराजे निंबाळकर 100% निवडून येतील. काय कारण आहे? कारण का प्रत्येक जी कष्ट करणारे मजूर ह्यांची समस्या ते जाणून घेतात. अर्चनाताई पाटील उभारलेत, पण त्याचा सहजासहजी ह्या पक्षातून आणि त्या पक्षात सतत बदल करणं ही योग्य नाही. ओमराजे निंबाळकर हे पहिल्यापासून शिवसेनेत जे आहेत ते शिवसेनेतच आहेत. ह्यांना ज्या पक्षात जायचं आहे, जिथं काय बाबा खाण्यासाठी जी मलई आहे तिकडंच उडी मारायची, ही पहिल्यापासून त्यांना सवय लागलेली आहे. लोकसभेची निवडणूक आणि निवडणुकीबद्दल नागरिकाला काय वाटतंय? बोला बिंदास मामा. कसं आहे मग? हवा कोणाच्या इकडं? मी पुण्याचा आहे, इथं नसतो. राहणार कुठले आहेत तुम्ही? अरे पुण्याचे आहेत आणि इथं कशाला राहणार कुठले हो तुम्ही? तुमचं मी मतदान कुठं आहे? आर्मीचं जर राहिला हा, मग मतदान कुठं करता तुम्ही? पुण्याला असतं. पुण्याला असतंय का? तिकडं कसं आहे? तिकडं मुरलीधर मोळी. होय. आता इकडं कशी हवा आहे? इथं ह्याचं काम चांगलं आहे ओमराजेचं. काय वाटतंय कशासाठी? तुम्ही कधीपासून वाटतो ओमराजे? ओमराजानं इथं आल्यापासूनच. इकडे सभा बी झाल्यात नेत्यांच्या इथं काय? ही सभा काय ऐकली नाही कोणाची. बघा उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक आणि निवडणुकीच्या अनुषंगानं नागरिकाच्या मनात काय वाटतंय अनकट व्हिडिओ दाखवणार आहे. कुठलाही व्हिडिओ काटछाट करणार नाही. मी आर्णी गावात, उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं हे आर्णी गाव, आणि या आर्णी गावातले नागरिक नेमकं काय म्हणाले, काय प्रतिक्रिया त्यांच्या मनात काय खतखत आहे हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने इथं नेत्यांच्या मोठ्या मोठ्या सभा झाल्या. जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये नेत्यांच्या सभा झाल्या. त्याच्यामध्ये शरद पवार, धनंजय मुंडे, उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवारसुद्धा यांचीसुद्धा इथं सभा झाली. आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव असा जिल्हा, या जिल्ह्यामध्ये सगळ्या नेत्याच्या सभा झाल्या. शरद पवार तर इथं मुक्कामालाच होते तुळजापूरला, आणि काल नरेंद्र मोदीचे भारताचे पंतप्रधान त्यांची काल शहरामध्ये सभा झाली. आणि त्या सभेबद्दल नागरिकांना काय वाटतंय
ज्या ठिकाणी शरद पवार मुक्कामाला राहतात त्या ठिकाणची हवा बदलते आणि ज्या ठिकाणी पंतप्रधान सभा घेतात तिथलं वातावरण बदलतं असं म्हणतात. म्हणून नेमकं नागरिकाच्या मनात काय चाललं आहे, नेमकं हवा कोणाची हे जाणून घेण्यासाठी मी आता आर्णी गावात आलेलो होतो आणि आर्णी गावातले नागरिक काय म्हणाले जशाच तसा तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे. आम्ही कुणाचा प्रचार किंवा प्रसार करत नाहीत. आता 7 तारखेला मतदान होणार आहे, केवळ मतदानामध्ये जनजागृती व्हावी म्हणून हा विषय आम्ही दाखवतोय. हे मात्र खरं आहे, हवा कोणाची जरी असली तर चर्चा आमच्या बातमीची नक्की राहणार आहे. कॅमेरामन खंडू ओबळेसोबत मी हुकमत मुलानी, आर्णी, उस्मानाबाद, धाराशिव.